केलं माझ्याकडून. जय जय रघुवीर समर्थ. सदाशिवसमारंभां शंकराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्. मन्नाथ श्रीजगन्नाथ मद्गुरो श्रीजगद्गुरु मदात्मा सर्वभूतात्मा तस्मै श्रीगुरवे नमः. शुका सारिखे पूर्णवैराग्य जाचे वशिष्ठा परिज्ञानयोगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. कृपा कटाक्षाची किरणे मोह समुद्राचे आटणे घडे जय त्या श्रीकृष्णे बंधू तयाते. श्रुतिस्मृती पुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शंकरं लोकशंकरं. शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः. हरि ओम तत्सत. जय जय रघुवीर समर्थ. प्रभू रामाच्या चंद्रे वंदन करते, हनुमंताला वंदन करते, समर्थांना वंदन करते, सद्गुरूंना वंदन करते, शास्त्रीजींच्या चरणी वंदन करते. सर्व या संत समागमचे जे सगळे वक्ते आहेत आणि त्याचबरोबर कीर्तनकार, प्रवचनकार आणि वैदिक कर्म करणारे त्या सगळ्यांच्या चरणी वंदन करते. सर्व श्रोत्यांना सप्रेम अभिवादन करते आणि आजचं चिंतन जे आहे ते चिंतन सुरू करू. आपण कालपासून मुंडक उपनिषद बघतोय आणि मुंडक उपनिषदाचा काल आपण विचार बघितला. मुंडक या शब्दाचा अर्थ बघितला, तो धातू काय आहे ते बघितलं. त्याचा थोडक्यामध्ये पुन्हा आपण काय केलं तर जो थोडा त्याचा शांतीपाठ आहे त्याचा थोडक्यात विचार केला आणि मग तो जो विषय आहे की त्या मुंडकाचा जो विषय आहे त्या विषयाला आपण काल सुरुवात केली आणि प्रश्न विचारला होता शौनक ऋषींनी अंगिरस ऋषींना की ब्रह्म तत्वज्ञान म्हणजे ब्रह्मविद्या तुम्ही मला द्या असं सांगितलं होतं. आणि त्यावेळेला त्यांनी पहिल्यांदा जे सांगितलं होतं ते पराविद्या आणि अपराविद्या ज्या आहेत त्या सगळ्या सांगितल्या. आणि मग पराविद्या आणि अपराविद्या ह्या सगळ्यांचा आपण सगळा विचार बघितला आणि मग परा आणि अपराविद्या बघितल्यानंतर पुढे शेवटचा यज्ञाचा सगळा विचार बघितला. त्यातला थोडा कालचा विचार आपला एक मुद्दा थोडा बाकी आहे, तेवढा मुद्दा आपण बघू आणि मग आज आपण पुढे जरा दुसऱ्या मुंडकाकडे जाऊया. पहिलं जो त्यातला खंड होता तो आपण पूर्ण केला होता. यज्ञाचा विचार करत होतो आणि तो यज्ञ कशा प्रकाराने करावा सगळ्या या चारही वेदांचा विचार आपण केला. आणि मग वेदांचा विचार केल्यानंतर यज्ञामध्ये नेमक्या काय आहुती द्यायच्या आहेत किंवा यज्ञ जर केला तर ते यज्ञ करणारे पती पत्नी यजमान दोघं आणि त्याचबरोबर 16 ऋत्वी ज्याचा अर्थ 16 क्रियाकर्म करणारे हे 18च्या 18 जण कोणत्या गतीला जातात तर ते अधोगतीला जातात असं म्हटलंय. हे का म्हटलंय कारण का तर जसा शास्त्रशुद्ध यज्ञ करायला पाहिजे तसा ते केला जात नाही. आणि मग तो शास्त्रशुद्ध यज्ञ कोणता आहे तर आता लक्षात येईल की सांगितलेलं आहे की जेव्हा यज्ञकर्म केलं जातं तेव्हा यज्ञामध्ये आहुती घालायच्यात. कोणाला घालायच्यात तर मुळामध्ये त्या घालायच्यात भगवान अग्नीला घालायच्या. आता गंमत अशी ह्या अग्नीचा कधी आपण विचार करत नाही बरं का. गंमत म्हणजे आपण जर साध्या आपल्या निसर्गाकडे जरा लक्ष ठेवल्यात लक्षात येईल की निसर्गाची प्रत्येक गोष्ट ही गुरुत्वाकर्षणाने वरून खाली येणारी आहे. पण अग्नी ही एकच गोष्ट अशी आहे जी खालून वर जाणारी आहे. याचा अर्थ ती त्या अग्नीच्या संपर्कामध्ये जे जे येतं ते सगळं अधोगती म्हणजे ऊर्ध्वगतीला नेण्याचं. म्हणजे बाकीच्या सगळ्या गोष्टी वरून खाली येणाऱ्या कुठे जातात तर त्या अध खाली येणाऱ्या आहेत. पण अग्नी मात्र ऊर्ध्व दिशेला नेणारा आहे आणि ऊर्ध्व दिशेला नेणारा असताना वैशिष्ट्य असं आहे की त्याच्या सहवासामध्ये जे जे येतं त्याचं नाम आणि रूप सगळं नाहीसं करून तो आपल्याला ऊर्ध्वगतीला घेऊन जातो. आता एवढं अग्नीचं कार्य जर बघितलं ना की लक्षात येईल की आपल्याला ऊर्ध्वगतीला तो नेणारा आहे. आणि त्याचं मागचं शास्त्र खूप छान सांगितलं आहे बरं का. जेव्हा आपण हा यज्ञाचा विचार करतो तेव्हा
किंवा सर्वात देवदेवतांना आहुत्या दिल्या जातात. मग देवदेवतांचं स्वरूप काय आहे? हे सगळे वायुस्वरूप आहेत. आणि म्हणून जे जे आपण त्याच्यामध्ये घालतो, त्या अग्नीमध्ये हवी घालतो, ते सगळं कुठे जातं? तर ते वायुस्वरूपामध्ये जातं. याचा अर्थ ते सूक्ष्म होतं आणि सूक्ष्म झालं की सूक्ष्म देवदेवतांपर्यंत जातं असं आपल्याला शास्त्र सांगतं. आणि म्हणून हा अग्नीचा विचार त्या ठिकाणी येतोच. पण तरीसुद्धा हे करताना नेमकं काय आहुती दिली पाहिजे हा विचार त्या ठिकाणी दिलाय. आणि मग आपल्या लक्षात येतं की ऋग्वेदामध्ये असं म्हटलं की आपलं जीवन हेच एक काय आहे, तर यज्ञ आहे. आणि जीवन यज्ञ ही कल्पना जेव्हा येते तेव्हा लक्षात येईल की मला या यज्ञामध्ये माझ्या प्रत्येक कर्माची आहुती द्यायची. मग प्रत्येक कर्माची आहुती द्यायची, जर मला आहुती द्यायची तर किती पवित्र असली पाहिजे, त्याच्यामागे किती विचार चांगला असला पाहिजे. मग कर्म किती विचार करून म्हणण्यापेक्षा की ज्याला सत्सद्विवेक बुद्धीने विचार करून आपल्याला ते करावं लागेल. कसंही कर्माची आहुती, देवाला कसंही फुलं घालतो का आपण, कशी कुचकी फुलं घालतो का, देवाला कसाही नैवेद्य दाखवतो का, ते उत्तमच देतो. तसं जर मला जीवनामध्ये ईश्वराने दिलेलं कर्म आहे, ईश्वरासाठी करायचंय, तर ते कर्म, त्या कर्माची आहुती माझी उत्तम असली पाहिजे. म्हणजे ते कर्म मी सर्व कौशल्यपणाला लावून केलं पाहिजे आणि ते ईश्वराला समर्पित भावाने केलं पाहिजे. हा विचार तिथे आहे. आणि मग त्या विचारामध्ये लक्षात येईल की यज्ञामध्ये नेमकी कसली आहुती द्यायची आहे, तर त्या यज्ञामध्ये आपल्याला अहमचीच आहुती द्यायची आहे मुळामध्ये. आणि बरेच वेळेला असं होतं की हा विचारच दूर राहतो. आम्ही खूप काही मोठा यज्ञ किरकिरी कर्म करतोय, यज्ञ यागादी कर्म करतोय, हा विचार आपल्या समोर येतो. आम्ही सत्कर्म करतोय, याच्यातून आम्हाला पुण्यकर्म मिळणार आहे असं वाटतं. पण तेच कर्म करताना डॉक्टर काका नेहमी म्हणतात, माझे सद्गुरू, निदान नाम घेऊन तरी कर्म करा. याचा अर्थ ते नाम घेऊन जर एखादा यज्ञ केलात तर त्या यज्ञाचं कर्म नामाच्या नामीला लागेल आणि जीव त्याच्यापासून अलगद बाजूला सुटेल. म्हणजे त्या कर्म केलेल्याचं एवढं मोठं मी पुण्यकर्म केलं, धर्मकर्म केलं, याचाच लेप लागणार नाही. कर्म निर्लेप करणं हे यज्ञाचं एक वेगळं फळ आहे. मग ते निर्लेप करण्याचं विचारांनी आहे ना, ते कोणत्या कर्मांनी नाही जमणार आहे. आणि तो विचार या ठिकाणी आपल्याला सांगितलेला आहे. आणि म्हणून लक्षात येईल की कर्माचे काही प्रकार आहेत बरं का. जन्मल्याबरोबर काही आपण कर्म करत नाही. जन्मल्याबरोबर एखाद्या लहान मुलं असतं, ते हसतं, रडतं, काही करतं, तो प्रत्येक हौशीची गोष्ट आहे. आपण त्या मुलाशी खेळताना आपला वेळ जातो, कारण तिथे अहम नाहीये आणि म्हणून त्याला क्रीडा म्हणतात. पण तेच क्रीडा म्हटल्यानंतर 3-4 वर्षाचं मूल थोडं मोठं झालं की ते मी करतो म्हणतं. आणि मग ते म्हणतं, मी लिहिलेलं आहे, हे माझं दप्तर आहे, ही माझी आई आहे, हे माझं घर आहे, मी जेवणार आहे. याचा अर्थ तिथे अहम आणि ममता जे आहे ते थोडं थोडं प्रगट व्हायला लागतं. इथून कर्म सुरू होतं, कारण मी करणार आहे हा भाव येतो. आणि मग अशी लक्षावधी कर्म आपण आयुष्यामध्ये करत राहतो. त्या प्रत्येक कर्माचा सुखदुःखाचा लेप आपल्याला लागत राहतो आणि संचिताचं गाठोडं वाढत वाढत जातं. ते कधी संपणार आहे आपल्याला माहिती नाही, काही नाही. आपण आणखीन कर्म करतच राहतो. आणि मग कधीतरी आपल्या वयाच्या 40-50शीला येतो, तेव्हा कधीतरी एखाद्या सद्ग्रंथांच्या संतांच्या सहवासामध्ये येतो, तेव्हा मग आपल्याला हळूच कळतं की अरे, आता आपल्याला काय करायचंय, कर्मातून बाजूला सरकायचंय. आणि जर कर्मातून बाजूला सरकायचं असेल तर आता कर्माच्या पूर्वी मला नाम घेतलं पाहिजे, कारण ते कर्म मला समर्पित करायचंय. मग कर्मामध्ये विचाराने परमेश्वराला जोडणं हा कर्मयोग सुरू झाला. आणि मग असा कर्मयोग करता करता बराच काळ जेव्हा विचारांनी कर्म केले, संतांची काही कृपा झाली, असा सगळा सत्संगतीमध्ये हा विचार जर पक्का दृढ झाला, तर मग कधीतरी कर्मयोग करत 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 आपण नैष्कर्म्य सिद्धीपर्यंत जातो. पण ते जाणं अत्यंत आवश्यक आहे. कधीतरी नैष्कर्म्य सिद्धीपर्यंत आपल्याला जायला पाहिजे. आणि हे सगळं जाताना आणखीन एक विचार आपल्याला येतो. आणि तो विचार म्हणजे कोणता असेल, तर तो सगळ्यात विचार महत्त्वाचा म्हणजे आपण ज्या वेळेला काही कर्म करतो, त्या कर्मामध्ये आपल्याला इष्ट कर्म जी आहेत तीही केली पाहिजेत. आणि म्हणजे आपल्याला जी धार्मिक कर्म करायची आहेत तीही केली पाहिजेत. आणि आपुर्त कर्म, याचा अर्थ सामाजिक कर्मसुद्धा आपल्याला केलीच पाहिजेत. कारण ज्या समाजामध्ये राहतो त्या समाजाचं देणं आपण लागतो. समर्थ संप्रदायामध्ये तर समर्थ म्हणायचे, मी जर 1 मूठ कोणाकडनं घेतलं तर 11 मुठी मी समाजाचं देणं लागतो. याचा अर्थ 1 मूठ मी समाजाची घेतली तर 11 मुठी देणं लागतो. एवढं आपण देतोय का समाजाचं?
आपण स्वतःला प्रश्न विचारायचे. डॉक्टर काका म्हणतात परमार्थामध्ये, अध्यात्मामध्ये कुणाला दुसऱ्याला तपासायचं नाही. आपण दुसऱ्याला तपासण्यामध्ये माहूर एकदम मशहूर असतो, पण स्वतःला तपासतच नाही कधी. इथे मी मलाच तपासायचं आहे. आणि मग लक्षात येईल की माझे अशी कर्म मी करते का किंवा करतो का, समाजाला मी माझ्यातलं काही देतोय का, आणि ते देता आलं पाहिजे. ते देणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि अशी जेव्हा कर्म केल्यानंतर चित्ताची अत्यंतिक शुद्धी होते. मग ह्या जी काही संपूर्ण सामाजिक कर्म आहेत, ज्याला आपूर्त कर्म म्हटली जातात, त्याच्यामध्ये मग विहिरी खोदणं आहे, मंदिर बांधणं आहे, बगीचे बांधणं आहे, हे अनेक प्रकारचं आहे. किंवा आधुनिक काळामध्ये मोठमोठे हॉस्पिटल्स आहेत, त्यांना काही मदत करणं, अशा प्रकारांनी आहे. ही सगळी जी काही कर्म जेव्हा आपण अशी करत जातो तेव्हा चित्त शुद्ध होत जातं. आणि मग चित्त शुद्ध झाल्यानंतरचा जो पुढचा प्रवास आहे, मग आपल्याला साहजिकच असं वाटतं की असे हे काही आता अशी चित्तशुद्ध झालेले कोण आहेत, तर हे ऋषी मुनी विद्वान तपस्वी ज्ञानी आहेत. आणि असे ते जे काय आहेत ते कसे राहतात, तर ते अत्यंत एकांतामध्ये राहतात. तुम्हाला आम्हाला एकांत मानवतो का हो? नाही मानवत ना, पण त्यांना एकांतच मानवतो. पण हा एकांत आपल्याला कधीतरी मानवला पाहिजे. समर्थ म्हणतात ज्याला एकांत मानवतो ना, त्याला सगळ्यांच्या आधी जे काही कळायचं ते कळतं. याचा अर्थ जितके आपण लोकांमध्ये आहोत तितकी आपली वृत्ती जी आहे ती बहिमुख असणार आहे. आणि जितके आपण एकांतामध्ये आहोत तितके आपण सहजच कशी आहे, तर आपण चिंतनशील होऊन जातो. आणि जिथे चिंतनशील होतो तिथे आपली वृत्ती जी आहे ती एकांतामध्ये सहज आपल्या स्वरूपाचं चिंतन करू शकते, सूक्ष्म विचार त्या ठिकाणी करू शकते. आणि असे हे जे ऋषीमुनी आहेत, जे तपाचरण करणारे आहेत, अत्यंत अंतःकरण ज्यांचं निर्दोष झालेलं आहे, आणि असे निर्दोष झालेले जे कुणी आहेत ते कोणता मार्ग स्वीकारतात, तर तेच हा मार्ग स्वीकारतात. याचा अर्थ हे आत्मस्वरूप म्हणजे काय आहे ते जाणण्याची त्यांच्यामध्ये जिज्ञासा निर्माण होते. याचा अर्थ आत्मस्वरूप जाणणं, ब्रह्मतत्व जाणणं, आत्मा जाणणं, हे जाणण्याची इच्छा, मुमुक्षत्व निर्माण होणं, जिज्ञासा निर्माण होणं, याच्यासाठी किती प्रवास आहे आधीचा, हा सगळा आधीचा प्रवास या ठिकाणी सांगितलाय. आणि मग इतकी सगळी खबरदारी घेतल्यानंतर मग असं म्हटलंय की जेव्हा असं जाणण्याची इच्छा होते, हा मार्ग असा येतो, तेव्हा मग असा जो काही अत्यंतिक अंतरंगातून शुद्ध झालेला जीव आहे, मग त्याने कुठे जावं, त्याला स्वतःच्या बुद्धीने ज्ञान होतं का आत्मज्ञान? मी ग्रंथ वाचून मला आत्मज्ञान होणार आहे का? नाही होणार आहे. मग याचा अर्थ ज्यांना ते झालेलं आहे त्यांच्याकडे आपल्याला जावं लागेल ना. कारण जीवाच्या अंतरंगातले जे दोष आहेत ना, ते जे सूक्ष्म दोष आहेत ते स्वतःला काढता येत नाहीत. शास्त्र असं म्हणतं माझ्या डोळ्यातला कचरा मला काढता येत नाही. ज्याचे डोळे निर्दोष आहेत त्याच्याकडून मला माझ्या डोळ्यातला कचरा काढून घेतला पाहिजे. तसे माझ्या अंतःकरणातले कामक्रोध विकार, ज्यांनी अंतःकरणातले सगळे दोष काढून टाकून जे अत्यंत शुद्ध अंतःकरण निरंजन असं जे तत्व ज्यांनी अंतरंगात धरलं, असे जे ब्रह्मज्ञानी आहेत, असे जे आत्मज्ञानी आहेत, त्यांच्या चरणी आपल्याला कसं जावं लागेल, अनन्य भावे जावं लागेल. आणि मग या ठिकाणी या उपनिषदातलं सगळ्यात महत्त्वाचं वाक्य झालंय की अशा संतांकडे कसं जायचं सांगितलंय बरं का. आपण बरेच वेळेला याचा उल्लेख करतो, पण कदाचित आपल्याला माहीत नसेल की हा मंत्र कोणत्या उपनिषदामधला आहे, तर तो मुंडकमधला आहे. आणि आता या ठिकाणी सांगितलंय की ज्याला खरंच आता अशा आत्मस्वरूपाची स्वरूपाची जाणीव करून घ्यायची, त्यांनी कुठे जावं, तद्विज्ञानार्थम स गुरुमेव अभिगच्छेत समित्पाणी श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम. आणि मग असा जो कोणी जिज्ञासू आहे, ज्याला खरंच आत्मस्वरूपाची जाणीव करून घ्यायचे, त्याला स्वतःच्या बुद्धीने नाही होणार. ते कितीही प्रयत्न केला तरी ते शक्य नाही. कारण मानवी बुद्धी ही प्रमाद करणारी आहे, तिथे प्रमाद दोष आहे. आणि तो प्रमाद दोष जर काढून टाकायचा असेल तर आपल्याला संतांच्या चरणीच गेलं पाहिजे, ज्ञानांच्या चरणी गेलं पाहिजे. आणि मग कसं जायचंय सांगितलंय, तद्विज्ञानार्थम म्हणजे ज्ञानाचं विज्ञान होण्यासाठी. ज्ञान म्हणजे शाब्दिक ज्ञान आहे, आणि विज्ञान याचा अर्थ त्याचा अनुभव मला घेण्यासाठी. जे मला परोक्ष ज्ञान आहे त्या परोक्षाचं जर मला आता अपरोक्ष ज्ञान करून घ्यायचं असेल तर मला कुणाकडे गेलं पाहिजे, स गुरुमेव अभिगच्छेत.
गुरूंच्या चरणी, सद्गुरूंच्या चरणी, ज्ञानांच्या चरणी मला गेलं पाहिजे. कसं गेलं पाहिजे? समित पाणी, हातामध्ये समिधा घेऊन गेलं पाहिजे. समर्थांनी हा विचार आत्मारामामध्ये खूप सुंदर मांडलाय बरं का. आत्मारामाच्या सुरुवातीला समर्थांनी हा विचार मांडलाय की कसं जायचं, की समित पाणी का जायचं? कारण त्या समिधा सुद्धा सुक्या पाहिजेत. त्या जर ओल्या असतील ना तर त्या अग्नीमध्ये जळता जळत नाहीत, पेटता पेटत नाहीत, त्या धूळ करतात. धूर केला की त्याच्यामुळे डोळे चुरचुरतात आणि डोळे चुरचुरले की स्वतःचे चुरचुरतात आणि आजूबाजूचे जे आहेत त्या सगळ्यांचे चुरचुरतात. आणि म्हणून समिधा कोरड्या पाहिजेत. म्हणजे जे सुकं लाकूड आहे, सुक्या समिधा आहेत, त्या चटकन काय होतात तर अग्नीच्या संपर्कात येतात, भस्मीभूत होतात. तशी जीवाची शरणागत बुद्धी जी आहे ती शरणागत बुद्धी चटकन ब्रह्मीभूत होते. मग आता शरणागत बुद्धी ब्रह्मीभूत होण्यासाठी मग काय एक विधी दिलेला आहे की हातामध्ये समिधा. याचा अर्थ मनावरती माझं मन कसं आहे, कोऱ्या पाटीसारखं आहे. जसं त्या चांगदेवानी कोरा कागद पाठवला माऊली ना, आपलं अंतःकरण असं कोरं आहे का हो? काय काय लिहिलेलं आहे त्याच्या आतमध्ये, प्रत्येकाच्या विषयी आपली मतं तयार आहेत. मग असं काही असेल तर ज्याच्याकडे ज्ञान घ्यायला जातो त्याच्याविषयी तरी आपलं अंतःकरण शुद्ध आहे का? अगदी पाटीकोरी आहे का? तीही पाटीकोरी नाही ना. आणि म्हणून समित पाणी काही नाही, अत्यंत शुद्ध अंतःकरण घेऊन तिथे जाणं. आणि काय करणं, कसं जायचं, कोणाकडे जायचंय तर ते श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम, सद्गुरूंचं वर्णन दिले. ते श्रोत्रिय असले पाहिजेत, ब्रह्मनिष्ठ असले पाहिजेत. आणि ब्रह्मनिष्ठ याचा अर्थ आत्मनिष्ठ, ते अखंड ब्रह्मानंदामध्ये असले पाहिजेत. ब्रह्मानंदे डुल्लतू, शब्दज्ञाने पारंगतू म्हटले. कोणत्या शब्दज्ञानामध्ये? पण श्रोत्रियचा अर्थ सांगितले. श्रोत्रिय याचा अर्थ आपली जी प्रस्थानत्रयी, उपनिषद, ब्रह्मसूत्र आणि त्यानंतर येणारी गीता, ह्या प्रस्थानत्रयीचं ज्यांना समग्र ज्ञान आहे आणि समग्र ज्ञान असलेला त्याचा अनुभव ज्यांनी घेतलेला आहे आणि त्याचबरोबर ते सगळं ज्ञान सांगण्याचं त्यांचं सामर्थ्य आहे. नुसतं सांगण्याचं नाही तर ते ज्ञान असलेलं संक्रमित करण्याचं सुद्धा ज्यांचं सामर्थ्य आहे, अशा त्यांना काय म्हटलेलं आहे तर ते श्रोत्रिय आणि ब्रह्मनिष्ठ आहे. आणि अशा गुरूंकडे गेल्यानंतर काय आहे तर ते आपल्याला काय देतील तर ते स्वरूपाचं ज्ञान किंवा जे काही ब्रह्मविद्या आहे ती ब्रह्मविद्या देतील. आणि म्हणून शेवटी या ठिकाणी म्हटलंय की सद्गुरू मूळ दयाळू. आणि असे संत कसे आहेत तर सद्गुरू मूळ दयाळू, अत्यंत दयाळू आहे. आणि म्हणून सद्गुरूंची 3 लक्षणं सांगितलेत. कसे असले पाहिजेत ते तर ते श्रोत्रिय असले पाहिजेत, ब्रह्मनिष्ठ असले पाहिजेत, दयाळू. दयाळू याचा अर्थ आपल्याला पाहिजे ते देणारं असं नाही. ते ज्या स्थितीमध्ये आहेत, ते ज्या आनंदाच्या स्थितीमध्ये आहेत, ती आनंदाची स्थिती मी कधी एकदा माझ्या शिष्याला देतो आणि माझा शिष्य कसा माझ्यासारखाच होईल. आपणासारिखे करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागी, तुकोबाराय म्हणतात. हा दयाळूपणा हा ज्यांच्याकडे आहे ते सद्गुरू आहेत. आणि म्हणून या ठिकाणी शेवटी म्हटलंय सद्गुरू मूळ दयाळू होनी तयाने कृपाळू. आता त्या सद्गुरूंनी कृपाळू व्हावं, माझ्यावरती कृपा करावी आणि भवभ्रमाचा गोंधळू दूर सारावा. शौनक म्हणतायत कोणाला, अंगिरस ऋषींना, की आपण आता सद्गुरू आहात तेव्हा जो भव आणि भ्रम बाजूचा असणार आहे. भव भ्रम, भ्रम याचा अर्थ विपरीत ज्ञान मला आहे, सत्य ज्ञान मला नाही. मला जे दिसतंय तेच सत्य वाटतंय, डोळ्यांनी दिसणारं जे जे काही आहे ते सत्य वाटणारं असं आहे. आणि तो जो माझं काही विपरीत ज्ञान आहे आणि हा भवसागर माझ्या आजूबाजूचा असणारा हा मला काय करतोय, गोंधळात टाकतोय, तो सगळा तुम्ही दूर सारावा. आणि अशी प्रार्थना त्या ठिकाणी केली आहे. आणि अशा ज्ञान संपन्न गुरूंनी काय करावी तर विद्या शिकवावी, त्यांनीच ते आत्मज्ञान द्यावं. आणि म्हणून आपण हे आत्मज्ञान ब्रह्मविद्येसाठी कोणाकडे जावं तर अशा ब्रह्मनिष्ठ, श्रोत्रिय, दयाळू अशा सद्गुरूंकडे जावं. इथे या ठिकाणी हा जो मुंडक आहे, जे प्रथम मुंडक त्यातला जो द्वितीय खंड आहे तो त्या ठिकाणी संपला आहे. आणि आता आपण द्वितीय मुंडक जो आहे त्याच्यामध्ये प्रवेश करतोय. कालचा थोडा विषय तो राहिला होता, तेवढा आपण पूर्ण केलं. आता आपण थोडं पुढे जाऊया. आता इकडे द्वितीय खंडामध्ये आल्यानंतर अंगिरस ऋषी जे आहेत ते शौनकाला म्हणतात, वत्सा
जे एक जाणले की सर्व जाणल्यासारखे होते, ते आता पुढचं त्याचा तो विचार मी तुला सांगतो, तो ऐक. आणि मग पुन्हा परा आणि अपरा विद्या त्यांनी सगळ्या सांगितल्या. आणि मग विश्वाची उत्पत्ती कशी झाली हे तुला पुन्हा थोडंसं सांगतो. आणि विषय आता समजावून सांगायचा आहे. आणि म्हणून आचार्यांनी बोलायला सुरुवात केली. आणि आता त्यांनी सांगायला सुरुवात केली की हे विश्व कसं निर्माण झालं, कशातून निर्माण झालं, आणि ते ज्याच्यातून निर्माण झालं त्याच्यामध्येच ते कसं लीन होणार आहे, त्यासाठी सुंदर दृष्टांत दिलाय. आणि त्यांनी सांगितलं, यथा सुदीप्तात पावकात स्वरूपः सहस्रशः विस्फुल्लिंगाः प्रभवन्ते तथा अक्षरात विविधाः भावाः प्रजायन्ते. पहिलाच श्लोक त्या ठिकाणी आहे. त्याने असं म्हणले की जसा धगधगीत जर अग्नी असेल, आपल्याला अनुभव येतो की जर मोठा होळी पेटलेली असेल, त्या होळी पेटल्यानंतर बाजूला त्या अग्नीच्या हजारो ठिणग्या उडतात, म्हणून आपण दूर उभे राहतो, त्याची धग आपल्याला सहन नाही होत. तोच दृष्टांत तिथे दिलाय की जसा धगधगत्या अग्नीतून अग्नीच्या रूपाने हजारो ठिणग्या उडतात, त्याचप्रमाणे ह्या सगळ्या ठिणग्या ज्या आहेत ते अग्निरूपच आहेत. अगदी त्याप्रमाणे अविनाशी अशा असणाऱ्या परमात्म्यापासूनच हे सगळे अनेक पदार्थ जड चेतन जे आहेत ते उत्पन्न होतात. आणि मग त्या ठिणग्या पुन्हा कुठे आहेत तर त्या अग्नीमध्येच पडतात आणि तिथेच त्या लीन होतात. अगदी त्याचप्रमाणे ह्याच अविनाशी परमात्म्या स्वरूपापासून हे सगळं विश्व उत्पन्न होतं, हे सगळे पदार्थ उत्पन्न होतात आणि ते त्यातच लीन होतात. आणि कसं ते समजावून घ्या. आणि त्याने आता सांगायला सुरुवात केली की मग पुन्हा आता विश्वाची उत्पत्ती सांगितले की हा ईश्वर जो आहे त्या ईश्वरानेच काय केलं तर जड आणि चेतन सृष्टी निर्माण केली, असंख्य जीव निर्माण केले. आणि जे जे जीव निर्माण केले तो कसा आहे, तोच उत्पत्ती करणारा झाला. ज्यांनी उत्पत्ती केली तोच कोण आहे तर आपण म्हणतो कोण उत्पत्ती करणारा ईश्वरच आहे. मग त्याला आपण नाव दिलं तो ब्रह्मदेव आहे. स्थिती करणारा कोण आहे तो विष्णू आहे. आणि मग लयाला नेणारा कोण आहे तर तो शिवशंकर आहेत. ती आपण दिलेली नाव आहे. पण ईश्वराचं कार्य उत्पत्ती, स्थिती आणि लय, प्रवेश आणि प्रशासन हे आपण पहिल्यांदाच बघितलं. जे जे निर्माण केलं त्याच्यामध्ये तो प्रवेश करतो, कारण जे निर्माण केले त्याचं प्रशासन करायचं. एखादी व्यक्ती, एखादं झाड निर्माण केलं, किती दिवस त्यांनी राहायचं. माणूस निर्माण केला, त्यांनी किती दिवस राहायचं. एखादा हत्ती निर्माण केला, त्याचं आयुष्य किती असावं, ते कसं जावं, कोणी ठरवायचं, ईश्वराने ठरवायचं. याचा अर्थ त्याचं प्रशासन त्याच्याकडे आहे. त्यांनी काय खायचं, त्यांनी कसं राहायचं, सगळं जे काही आहे ते त्याच्या स्वाधीन आहे. आणि म्हणून उत्पत्ती, स्थिती, लय, प्रवेश आणि प्रशासन हे त्याचं कार्य असं असणारं त्यांनी संपूर्ण हे जडचेतन सृष्टी निर्माण केली. आणि आता ही निर्माण केल्यानंतर त्यांनी सांगितलं की प्रत्येक जगातली जी गोष्ट आहे या विश्वातली ती 5 प्रकारांनी जाणली जाते. त्यातला एक प्रकार आपल्याला माहिती आहे, त्यातलं नाम आणि रूप. याचा अर्थ कोणते जड असू दे, चेतन असू दे. चेतन असेल तर हे हरिण आहे, हे कुत्रं आहे, हे मांजर आहे, हा माणूस आहे, हे असं आपण म्हणतो. आणि जर जड असेल तर ही जमीन आहे, हे कपाट आहे, ही इमारत आहे, ही गाडी आहे, आणखीन काय रस्ता आहे, असे भिंत आहे, असं काहीतरी आपण म्हणतो. याचा अर्थ जे जे जड आणि चेतन आहे त्याला नाम आहे. ज्याला नाम आहे त्याला रूप आहेच. आणि म्हणून नाम आणि रूप एवढाच आपल्याला अनुभवाचा विषय आहे, कारण आपण मायेमध्ये आहोत. पण हे मायेचंच आहे, त्याच्या पाठीमागेही त्याचं एक अस्तित्व आहे. ज्याला ज्याला नाम आहे, ज्याला रूप आहे, त्याचं अस्तित्व आहे. आणि ते अस्तित्व असणं त्याला अस्ति म्हणतात. जे नाम आपल्याला कळतंय, जे रूप आपल्याला दिसतंय, याचा अर्थ ते आपल्याला दिसतं, आपल्याला कळतं. याचा अर्थ तिथे असणारं ज्ञान आहे. आणि असणारं ज्ञान म्हणजे भाती. याचाच अर्थ ते चित, ज्ञेय निरपेक्ष ज्ञान ज्याला म्हटलेले भाती, तिथे असणारं ज्ञान आहे. आणि म्हणून ते मला कळतंय. आणि ते कसं आहे, ते प्रिय आहे, कारण विश्वातली प्रत्येक गोष्ट त्याचा आपल्याला उपयोग आहेच हो. त्यांनी एकही गोष्ट अशी निरुपयोगी केलेलीच नाही. कोणतीच गोष्ट त्यांनी निरुपयोगी केलेली नाही. आपल्याला काही असू दे, एखादी योनी आपल्याला अत्यंत किळसवाणी वाटते, पण जेव्हा आपण विज्ञान शिकतो तेव्हा कळतं की कावळ्यासारखा किंवा डुकरासारखा एखादा योनी असू दे जी आपल्याला किळसवाणी वाटते, पण शेवटी निसर्गाचे ते सफाई कामगारच आहेत. याचा अर्थ हे सगळे त्या विधात्याने आपल्यासाठीच चांगले म्हणून बनवलेले आहेत. ते आपल्यासाठी कार्य करत असतात. आपण त्यांच्याविषयी कृतज्ञता धारण करत नाही, लक्षात येईल.
म्हणून त्यांनी जे बनवलेले ईश्वरसृष्टीमध्ये जे जे त्या ईश्वरांनी निर्माण केलेलं आहे तिथे काय आहे तर त्याचं अस्तित्व आहे, ते असणारं तुम्हाला मला कळणार आहे आणि ते आपल्यासाठी प्रियत्व म्हणजे कारण का तर ते आपल्या उपयोगाचं आहे आणि म्हणून तिथे ते प्रियत्व आहे असं सांगितलेलं आहे. आणि मग असं जेव्हा नाम येतं तेव्हा त्यांनी सांगितलं की ती आकार आल्याबरोबर आपली भाषा बदलते आणि भाषा बदलल्यानंतर मग आपण कसं बोलायला लागतो बघा. की मी जर घरात राहत असेल तर जसं आपण म्हटलंय घटाकाश आणि मठाकाश किंवा महदाकाश आहे, तसं मी घरात राहत असेल तर माझ्या घरामध्ये आकाश आहे आणि घराच्या बाहेरचं आकाश आहे. घरातलं आकाश कसं आहे तर ते अत्यंत सीमित आहे असं आपण म्हणतो आणि घराच्या बाहेरचं आकाश कसं आहे तर ते अत्यंत व्यापक आहे असं म्हणतो. आता थोडा विचार करू, घरातलं आकाश आणि घराच्या बाहेरचं आकाश असे आकाश दोन आहेत का आकाश तत्व एकच आहे? विचार केला तर लक्षात येईल की आकाश तत्व एकच आहे, पण भिंतीच्या उपाधीमुळे आपल्याला घरातली पोकळी आणि बाहेरचं आकाश असं वाटायला लागलं. जसं एक मडकं घेतलं किंवा माठ घेतला तर त्या माठाच्या घटाच्या आतलं आकाश आणि घटाच्या बाहेरचं असणारं आकाश असं आपण म्हणतो. पण मूळ तत्व एकच आहे आणि जेव्हा घट फुटला गेला तर आकाश तेच आहे. अगदी त्याचप्रमाणे त्यांनी म्हटलंय की हा एक दृष्टांत समजावून घ्या आणि त्याचप्रमाणे आकाशामध्ये संपूर्ण विश्व आहे आणि आकाशापेक्षा सूक्ष्म आकाशाला निर्माण करणारं जे ब्रह्मतत्व आहे ते आकाशाच्या पलीकडे आहे आणि जे आकाशच इतकं सूक्ष्म आहे, जे संपूर्ण विश्व व्याप्त आहे, तर त्याच्या पलीकडे असणारं ते तत्व तर विश्वव्याप्त अंतर्बाह्य आहेच ना. मग ते नाही अशी जागा आहे का? याचा अर्थ या विश्वामध्ये जे जे निर्माण झालं त्या आकाशामध्येच निर्माण झालं. त्यामुळे जे निर्माण झालं त्याच्या अंतर्बाह्य सगळं ते आहेच. मग जर लौकिकातलं आकाश अंतर्बाह्य असेल तर आकाशापेक्षा सूक्ष्म असणारं आत्मतत्व म्हणा, चेतन तत्व म्हणा, ब्रह्मतत्व म्हणा, ते अंतर्बाह्य असलंच पाहिजे. आणि म्हणून ते अंतर्बाह्य ते संपूर्ण व्यापून राहिलेले असं सांगितलंय. आणि मग पुन्हा त्याच मंत्रावरती आणलंय, असा जो अग्नी आहे तो अग्नीही तेच तत्व आहे आणि ठिणगी सुद्धा तेच तत्व हे जाणून घे. याचा अर्थ जे एखादी गोष्ट बनलेली आहे त्यामध्ये तेच तत्व आहे आणि ते एकदा बुद्धीने जाणलं गेलं ना, व्यवहारामध्ये सुद्धा असं होतं बघा. आपल्याला कळलं ना की सगळ्यामध्ये एकच असेल तर आपल्याला त्याच्याविषयी काही फारसं वाटत नाही. मग छोटं असू दे मोठं असू दे. मी गमतीने म्हणते, आम्ही शिक्षक, खडाचा शिक्षक असेल ना तर तो कधी अख्खा खडू घेऊन शिकवत नाही. तो खडू आला की आधी एक छोटा तुकडा तोडतो, मोठा बाजूला ठेवतो आणि छोट्या खडूने लिहितो. का लिहितो? कारण त्याला माहिती आहे संपूर्ण खडूचे जे गुणधर्म आहेत ते छोट्या खडूमध्ये सुद्धा आहेत ना. मग छोटा आणि मोठा काही कमी नाहीये ना, त्याच्यात गुणधर्म असलं काम झाल्याशी झालं. पण आपल्याला काहीतरी मोठं पाहिजे, काहीतरी वेगळं पाहिजे, ही दृष्टीच येत नाही की सगळीकडे तेच तत्व आहे. आणि जर तत्व सगळीकडे असं कळलं तर ते छोटं मोठं किंवा त्यात कनिष्ठ वरिष्ठ हा भावच आपल्याला निघून जाईल. एवढं सगळं सांगितलंय. आणि मग त्यानंतर या ठिकाणी अग्नीच्या त्या ज्वालाच्या साह्याने तत्वज्ञान सांगायला सुरुवात केली. आणि मग यानंतर ते ब्रह्माचं स्वरूप कसं आहे सांगितलं. पुन्हा एकदा ब्रह्माचं स्वरूप सांगितलंय. ते ब्रह्म कसं आहे, ते तेजोमय आहे, ते निराकार आहे, अंतर्बाह्य व्यापक असं असणारं आहे, जन्म आणि मरण रहित आहे, म्हणजे विकार रहित, काही विकार त्याला नाहीत. अस्ति नाही, जायते, वर्धते, विपरिमते, क्षीयते, म्रियते, यातलं काही नाही. कोणतेही विकार त्याला नाहीत. प्राणरहित असं असणारं, मन इंद्रियरहित असं असणारं, अत्यंत निर्मलम निश्चलम शांतम असं असणारं ते तत्व आहे. आणि असं हे काय आहे तर हाच परमात्मा आहे, हाच उत्तम पुरुष आहे असं सांगितलं. आणि आता हा सर्व कारणत्व आहे. जगामध्ये जे जे निर्माण झालं त्याला कारण कोण आहे तर हाच उत्तम पुरुष आहे. आणि हा आता विराट झाला. हा विराट कुणामुळे झाला तर हिरण्यगर्भामुळे म्हणजेच ईश्वरामुळे झाला. आणि आता हा विराट झाला म्हणजे जगत दृश्य जे आहे ते दृश्य रूप कार्य यांनी निर्माण केलं. आता जग दिसायला लागलं. मग त्या जगामध्ये पुन्हा आपण सगळे निर्माण झालो. आता हे सगळं सांगताना हे सगळं कशासाठी सांगितलं तर इथे ब्रह्मांड आणि पिंडी ते ब्रह्मांडी, जे जे माझ्या पिंडामध्ये आहे ते ब्रह्मांडामध्ये आहे, हे सगळं सांगायचं आहे. आणि जसं एखादं आपण म्हणतो ना त्या पुरुष सुक्तामध्ये जसं सांगितलंय सहस्त्र शीर्ष पुरुष हा,
तोच विचार इकडे आता त्या मंत्रांच्या सह्याने सांगायला सुरुवात केली. आणि मग सांगताना ब्रह्म कसं आहे, हे विश्वरूपच आहे, या विश्वामध्ये सगळं ब्रह्मच भरलेलं आहे. आणि मग ते सांगताना सांगितलं ह्याचा अग्नी म्हणजे काय आहे, त्याचं मस्तक आहे, चंद्र सूर्य आहे त्याचे डोळे आहेत, दिशा आहे कान आहेत, वेद म्हणजे काय, वाणी त्याची वाणी म्हणजे काय आहे, तो वेद ही त्याची वाणी आहे, वायू हा त्याचा प्राण आहे, विश्व हे त्याचं काय आहे तर ते हृदय आहे, मग काय त्याचं सगंध, त्याच्या पायापासून काय आहे तर पृथ्वी बनलेली आहे. आणि हीच पृथ्वी तुम्हा आम्हा सगळ्यांना काय आधार आहे. कारण आपण सगळे कुठे आहोत, या पृथ्वीवरती आहोत. 84 लक्ष जीवयोनी ज्याच्या आधाराने राहत आहेत ते काय आहे तर एक पृथ्वी तत्व आहे. आणि मग ह्याच पृथ्वीने काय काय निर्माण केलं तर हिने वृक्ष निर्माण केले, हिने धान्य निर्माण केले, आणि मग त्या धान्यातून काय वीर्य निर्माण झालं, त्याच्यातून जीव निर्माण झाले. आता जीव निर्माण झाल्याबरोबर कार्य निर्माण झालं. आणि मग आता कार्य निर्माण झाल्यानंतर लक्षात येईल की आता नुसता माणूस निर्माण होऊन उपयोग नाही, त्याचं ज्ञान पण पाहिजे ना. मग वेदांमध्ये तर ज्ञान राशी आहे. मग जीवन कसं जगायचं त्याचं ज्ञान पाहिजे. मग वेद निर्माण झाले, मग वेदातून ज्ञान निर्माण झालं, मग ते ज्ञान शुद्ध ज्ञान पाहिजे. मग त्याच्यासाठी काही धार्मिक कर्म आहेत म्हणून यज्ञ निर्माण झाला, यज्ञामध्ये आहुती निर्माण झाल्या, मग या आहुतीच्यासाठी काही संस्कार निर्माण झाले, मग त्यातून 16 संस्कार निर्माण झाले. हे सगळे करणारा कोण आहे तर हाच हिरण्यगर्भ ईश्वर आहे. आता हे सगळं मानवी हितासाठी आहे आणि हे सगळं त्यानेच निर्माण केलं. आणि म्हणून यज्ञ यागादी कार्य, मंजी बंधन आहे, विवाह संस्कार आहे, नामकरण संस्कार आहे, संन्यास दीक्षा आहे, अग्निहोत्र आहे, गोदानाची महती आहे, अनेक प्रकारचे यज्ञ आहेत. आणि शौनकार हे सगळं कर्माचरण जे आहे, हे करताना जे तप घडतं ना, ते तप करून घेणाराही तोच आहे आणि तपाचं फल देणाराही तोच ईश्वर आहे. आता काय काय निर्माण केलं बघा, ते काय कर्तृत्व असेल म्हणून तो सगळं काही करतो, पण करून सुद्धा तो अकर्ता आहे. आणि व्यवहारामध्ये आपण थोडंसं जरी काही केलं ना तरी सुद्धा आपल्याला असं वाटतं की बापरे आम्ही किती काय केलं, लगेच आपल्याला कर्माचा लेप येऊन चिकटतो. इथे त्यांनी सगळं केलं तरी काही बोलणं नाहीये, एवढं सगळं केलं. आणि म्हणून या ठिकाणी पुन्हा आता अंगिरस ऋषी सांगतात, शौनका कर्माचरण करताना जे तप घडते त्याची फलं प्राप्त होतात, हे फल सुद्धा त्याचंच आहे. आणि म्हणून कर्ताही तोच आहे आणि कर्माचं फल देणारा सुद्धा तोच आहे. हे सगळं सांगितलं. आणि मग आता सप्त प्राण म्हणजे काय आहेत ते सांगितलं. आता आहुती कसली कसली द्यायची आहे, सप्त प्राणांची आहुती द्यायची सांगितलंय. आता जी सप्त प्राणांची आहुती द्यायची आहेत, मग हे सप्त प्राण कोणते आहेत तर 2 डोळे, 2 कान, 2 नाकपुड्या आणि 1 मुख आपलं जे आहे, या 7 शक्ती आहेत. आणि या 7 शक्ती म्हणजेच काय आहेत तर जणू काही ह्या समिधा आहेत. हे सर्वच्या सर्व त्यांना समर्पित करायचे सांगितले. आता या ठिकाणी 2-4 भाष्यकार जे आहेत ना त्यांची वेगळी वेगळी मतं आहेत बरं का. आचार्य जे म्हणतायत म्हणजे शंकराचार्यांचा जो विचार आहे की जो परमपूज्य डॉक्टर काकांनी पण घेतलेला आहे, वरदानंद भारतींनी पण घेतलेला आहे, या सगळ्यांचा एकच विचार आहे का. ते म्हणतात हे सप्तप्राण म्हणजे काय आहेत तर हे 2 डोळे, 2 कान, 2 नाकपुड्या आणि 1 मुख, म्हणजे ह्या ज्या शक्ती आहेत ह्या सगळ्या ज्या आहेत म्हणजे त्यांचे जे विषय आहेत त्या विषयांचे त्या आहुत्या त्या इंद्रियांच्या त्या विषयांमध्ये त्या आहुत्या घालणं, ह्या ज्या आहेत त्या 7 शक्ती आहेत अशा मानलेल्या आहेत. चिन्मयानंदांनी थोडा वेगळा विचार मानलाय. ते असं म्हणतायत त्वचा आहे, नेत्र आहेत, कान आणि रसना म्हणजे 4 ज्ञानेंद्रिय घेतली, प्राण घेतलेत, वाणी आणि मन घेतलंय. हे सप्त जे आहेत या सप्तांच्या काय करायच्या आहुत्या घालायला सांगितले. कुणी असं म्हटलंय पंचप्राण आहेत आणि पंचपान धारण म्हणजे पंचप्राण जे आपले मुख्य आहेत ते, त्यानंतर प्राणधारण करणारा आणि धारक, या 7 आहुत्या त्याच्यामध्ये घालायच्यात असंही सांगितलेलं आहे. प्रत्येकाने एक वेगळा ह्या सप्त जीवांच्या संदर्भामध्ये विचार मांडलेला आहे. पण लक्षात येईल की जिथे जिथे विचार मांडलेला आहे ना, जिथे जिथे भाष्य केलेलं आहे तिथे तिथे हे सगळं देणं आहे. म्हणजे याविषयीची अनासक्ती आपल्याला आली पाहिजे, हे आपल्याला पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे. आणि मग शेवटी म्हटलेले की 5 विषय मन आणि बुद्धी याच्या समिधा आपल्याला यज्ञामध्ये घालता आल्या पाहिजेत. आता हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणजे 5 विषय याचा अर्थ विषयाच्या विषय अनासक्ती आली पाहिजे, मन आणि बुद्धी गेली पाहिजे. याचा अर्थ मन जे आहे ते माझं याचा अर्थ मन
ममतेने बांधलेलं आहे आणि बुद्धी जी आहे ती अहंतेने बांधलेली आहे. आणि म्हणून पंचविषय, अहंता आणि ममता या 7 ज्या आहेत त्या 7च्या आहुत्या यज्ञामध्ये पडल्याचं पाहिजेत. आता लक्षात येईल की यज्ञामध्ये कोणत्या आहुत्या घालायच्यात. अशा प्रकारच्या आहुत्या सगळ्या घालायच्यात सांगितलंय. आणि मग काय त्याचं सामर्थ्य आहे, त्यांनी काय काय निर्माण केलं नाही असं सांगितलंय की त्यांनी प्रत्येक गोष्ट जी आहे तर तो निसर्गातला त्याचा तो यज्ञच आहे. त्यांनी जे जे निर्माण केलेलं आहे तो त्याचा यज्ञ आहे. आणि मग त्याच्या त्या प्रत्येक कर्मालाच यज्ञ म्हटलेलं आहे बरं का. आणि मग त्या यज्ञामधली आहुती काय आहे तर त्याची शक्ती, त्याची आहुती घालायची आहे. आणि मग ह्याच्यातूनच त्यांनी काय बनवलं, त्यांनी सप्तसागर बनवले, त्यांनी हिमालयासारखे डोंगर बनवले, त्यांची पंचमहाभूतं बनवली, त्यांनी 6 प्रकारचे रस बनवले, त्यांनी सबंध, परतत्व, अमृततत्व सगळं बनवलं. आणि असं हे जो कोणी जाणणार आहे, आता ही सगळी काय आहे अपराविद्याच सांगितली बरं का. ही सगळी अपराविद्या सांगितली. आणि आता अपराविद्येमध्ये जी विश्वाची सगळी निर्मिती झाली आहे, जे जे ब्रह्मांडामध्ये आहे ते सगळं पिंडामध्ये आहे. ते पिंड आणि ब्रह्मांडाचं ऐक्य सांगितलं, त्याचा सगळ्याचा तो यज्ञ करायला सांगितला, त्या आहुत्या त्या देवतांना द्यायला सांगितल्या आणि ते सगळं समर्पित करायला सांगितलं. आणि हे समर्पित केल्याने काय घडणार आहे तर या सगळ्यामुळे काय घडणार आहे तर आपल्या अविद्येच्या ग्रंथाचा नाश होणार आहे. आपली अविद्या तिथे जाणार आहे. आणि अविद्या म्हणजे आत्तापर्यंत जे मी शरीराला मी म्हणत होते किंवा मी शरीराला मी म्हणतो, ही जी अविद्या आहे याचा अर्थ देहसापेक्ष मी नाही, देहापेक्षा मी कोणीतरी वेगळा आहे, हा धक्का कधीतरी आपण आपल्याला लावून घेतलाच पाहिजे. इतकी सहजता आली आहे, रस्त्यामधून जरी कुणीतरी चाललं आणि माझं नाव घेतलं तरी मीच वळून बघते मागे. याचा अर्थ या देहालाच का म्हणतात, या अज्ञानाला इतकी सहजता आलेली आहे आपल्याला कळतही नाही की त्या अज्ञानाची सहजता किती. आणि मग ही जाण्यासाठी ही अविद्या ग्रंथी कशाने सुटेल, ते पिंड ब्रह्मांडाचं सगळं जे शास्त्रवचन आहे हे समजून घेतल्याने ही अविद्येची ग्रंथी सुटते. आणि मग ही सुटल्यानंतर आता इथपर्यंत काय आहे तर द्वितीय मुंडकाचा जो आहे ना तो पहिला खंड आहे. आणि मग आता त्यांनी सांगितले पुढे, त्यांनी तोच विचार पुढे घ्यायला सुरुवात केली. तिथे सांगितलं आणि आता त्यांनी म्हटलंय की असा जी अविद्या ग्रंथी सुटायचे याचा अर्थ मुमुक्षत्व आता जागृत झालेलं आहे. आणि मग ते जागृत झाल्यानंतर आता पराविद्येच्या विषयी पुन्हा सांगायला सुरुवात केली, पुन्हा आत्मतत्व ब्रह्मतत्वाविषयी सांगायला सुरुवात केली. आणि मग आता हे ब्रह्मतत्व कुठे आहे आचार्य सांगतायत, शौनका समजून घे. जी आत्मविद्या तुला मी सांगणार आहे, जो आत्मा आहे, जे ब्रह्मतत्व आहे ते कुठे आहे तर ते कसं आहे तर ते प्रगट आहे. आणि प्रगट असणारं अत्यंतिक तुझ्या जवळ आहे. किंबहुना किती जवळ आहे ते जवळ नाही तर ते तुझ्या हृदयामध्येच आहे. आणि ते तुझ्याच नाही तर ते सर्वांच्याही हृदयामध्ये आहे. माऊलींची खूप छान हवी आहे, सर्वांची या हृदय देशी मी अमुका आहे ऐसी, जी वृत्ती स्फुरे अहर्निशी ते वस्तुगामी. वस्तू म्हणजे ब्रह्म. सर्वांच्या ठिकाणी अहम 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 अस्मी अहम अस्मी अहम अस्मी हे जे स्फुरण नित्य स्फुरत आहे ना, हे वस्तू म्हणजे ब्रह्माचं जे स्फुरण आहे ते कोण आहे, तेच मी आहे माऊली सांगतात. आणि तोच विषय, तोच धागा कुठे आहे तर या उपनिषदामध्ये दिले की प्रगट आणि अत्यंत जवळ आहे. आणि मग हे कसं आहे, हे महत्पद आहे, सर्व सजीव याच्यामध्ये समावलेले आहेत, जे व्यक्त अव्यक्ताहून श्रेष्ठ आहे, विज्ञान विज्ञानाच्या पलीकडे आहे. बघा, व्यक्त आणि अव्यक्ताहून श्रेष्ठ आहे, म्हणजे व्यक्त आणि अव्यक्ताच्या पलीकडे आहे. आपण असंच असतो ना, व्यक्त आणि अव्यक्त. खरंच विचार केला तर जेव्हा मी जागे असते ना तेव्हा संपूर्ण विश्व व्यक्त असतं, पण जेव्हा मी अव्यक्तामध्ये म्हणजे सुषुप्तीमध्ये जाते तेव्हा सगळं विश्वही अव्यक्तातच जातं ना. आता हा रोजचा आपला अनुभव आहे. व्यक्त आणि अव्यक्ताच्या पलीकडे, ह्याच्या पलीकडे थोडासा विचार केला तर आपण लक्षात येईल की हे तत्व कधी व्यक्त आहे कधी अव्यक्त आहे आपल्याला कळत नाही. आणि ते त्याचा त्या नियमानुसार ते व्यक्त कधी होत असतं तर ते कधी अव्यक्तही होत असतं. आपण बघा कधीतरी पावसाळ्यामध्ये प्रवास करतो, कुठून तरी गावाहून ट्रेनमधून जाताना पावसाळ्यातून जेव्हा प्रवास करतो तेव्हा पुष्कळ मोठे डोंगर दिसतात. ते हिरवेगार झालेले डोंगर सगळ्या गवताने भरलेले असतात, इतके दिसायला सुंदर दिसतात, झाडं असतात, सगळं सुरेख दिसतं.
पण जेव्हा आपण उन्हाळ्यामध्ये अगदी मे महिन्यामध्ये जर प्रवास केला तर ते सगळं तिथे काही गवत नसतं, नुसतं गवत. तिथे हिरवं काही दिसतच नाही, काहीही दिसत नाही. सगळे जर ते डोंगर बघितले तर खडखडाट असतो तिथे, काही एक नावाला कुठे हिरवपणा दिसत नाही. मग तिथे गवत नाहीच आहे. मग ते कुठून आलं? जर संपूर्ण एप्रिल मे महिन्यामध्ये जर गवताची हिरवी काडी सुद्धा आपल्याला दिसत नाही, मग ते दिसत नाही याचा अर्थ ते अव्यक्त दशेमध्ये गेलं होतं. आणि अव्यक्त दशेमध्ये गेलेलं ते कधीतरी व्यक्तच होतं. अहो गवतच काय, पावसाळा आला की आपल्याला बेडकांचे आवाज येतात, पण उरलेले जेव्हा उन्हाळा असतो, हिवाळा असतो, हे बेडक कुठे असतात? आवाज तर येतो का? दिसतात तरी का? मग ते अव्यक्त दशेमध्ये जातात म्हणजे ते नाहीसेच होतात का? ते नाहीसे होत नाहीत, ते अव्यक्त स्थितीमध्ये जातात. आणि ती अव्यक्त स्थिती ही त्याच्याच कृपेनी आहे, ती ईश्वराची हिरण्यगर्भाने दिलेली ती स्थिती आहे. आणि म्हणून ह्या विश्वातली प्रत्येक गोष्ट कधी व्यक्त आहे तर कधी अव्यक्त आहे. आणि हा व्यक्त आणि अव्यक्ताच्या पलीकडे, म्हणजे प्रत्येक गोष्टीला व्यक्त आणि अव्यक्त देणारा तोच आहे. आणि म्हणून तो व्यक्त आणि अव्यक्ताच्या पलीकडे आहे. आता हे जाणून घ्यायला सांगितलंय. आणि म्हणून कसा आहे तो व्यक्त आणि अव्यक्ताच्या तो श्रेष्ठ आहे, ज्ञान विज्ञानाच्या पलीकडे आहे. ज्ञान म्हणजे माहिती, त्या ज्ञानाचा अनुभव आला की आपण म्हणतो विज्ञान झालं. अनुभूती आली की ते कसं आहे की लौकिकातला मला अनुभव आला, साखर गोड आहे हे मी शिकवलं, पण खाल्ल्यानंतर कळलं साखर गोड आहे. मग चव कळली. मग नेमकी गोड आहे कशी ती सांगता येते का? गोड अनेक गोष्टी आहेत, सगळी फळं गोड आहेत, पण प्रत्येकाची चव वेगळी आहे. आणि ती वेगळी चव आपल्याला शब्दांनी सांगता येते का? नाही येत. ती आपल्याला अनुभवाने समजून घ्यावी लागते. याचाच अर्थ ज्ञान आणि विज्ञानाच्या पलीकडे हे आहे, सर्व प्राणांहून ते श्रेष्ठ आहे, असं ते ब्रह्मतत्व आहे. आणि ते कुठे आहे तर प्रत्येक जे जे सजीव निर्माण झालेले आहेत ते कुठे आहे तर ते त्याच्याच ठिकाणी, ते गुहाचर म्हणजे बुद्धिरूप गुहेत राहणार आहे असं सांगितलंय. आता ते आत्मस्वरूप कुठे आहे आचार्य सांगतायत बरं शौनक ऋषींना. शिष्य जाणून घे, ज्या आत्मतत्वाविषयी विचारतोय, ज्या ब्रह्मतत्वाविषयी विचारतोय ते कुठं आहे तर ते तुझ्या बुद्धिरूपी गुहेत राहणार आहे. आणि त्याला गुहा का म्हटलेलं आहे? कारण बुद्धीला ते जाणता येत नाही, बुद्धीशिवाय जाणता येत नाही, पण बुद्धीलाही ते कळत नाही. बुद्धीच्या अत्यंतिक जवळ आहे, कारण त्याचा ज्ञानप्रकाश घेण्याचं सामर्थ्य केवळ शुद्ध बुद्धीमध्येच आहे. म्हणून अत्यंतिक बुद्धीच्या जवळ आहे. ही बुद्धीच त्या आत्म्याचा प्रकाश घेणारी आहे. आणि म्हणून बुद्धीला जाणता येणं हे त्याच्याच मुळे आहे, पण बुद्धीला त्याचं जाणता येत नाही, कारण जोपर्यंत तिचं जाणणं शिल्लक आहे, याचा अर्थ ती त्याच्यापासून वेगळी आहे, तोपर्यंत तिला ते कळणार नाही. आणि ज्या वेळेला बुद्धी त्याच्यामध्ये लीन झालेली असेल तेव्हा ती त्या स्वरूपाशीच झालेली असेल. आणि म्हणून ती गुहा आहे असं म्हटलंय. आणि ती गुहा का आहे? कारण ते वृत्तीचं ज्ञान त्या ठिकाणी नाही. वृत्तीला समजणार नाही की आता मला आत्मानुभव आहे, आता मला आत्मानुभव आलेला आहे, असं नाही ना. बुद्धीला सांगता येणार नाही, तिथे काही कळणार नाही. कारण जोपर्यंत अहमची जाणीव आहे, ती जाणीवच जोपर्यंत लयाला जात नाही तोपर्यंत त्याचा अनुभव नाही असं सांगितलंय. आणि म्हणून ही गुहा आहे. आणि मग पुढचाच विचार केलाय, ब्रह्मतत्वाचा विचार केलाय. हे कसं आहे? हे सन्निहित आहे, याचा अर्थ सर्वांच्या हृदयामध्ये समान आहे, जे सदा सर्वत्र सम, किंवा ज्याला असतची असे समर्थ म्हणतात, जे सदा असतची असे सम, सगळ्यांमध्ये सारखंच आहे, कोणामध्ये कमी जास्त असं ते नाही आहे. आणि असं हे ब्रह्म जे आहे ना, हे ब्रह्म तू जाणून घे असं सांगितलंय बरं का. सांगितलंय शौनक काय जाणून घे. आणि आता ब्रह्म जर जाणायचं असेल तर त्या जाणण्यासाठी तुला ध्यान करावं लागेल. आणि आता त्या ध्यानाची प्रक्रिया मी तुला समजवून सांगतो. या मुंडकोपनिषदाचा आणखीन एक खूप सुंदर प्रक्रिया आहे बरं का. ध्यानाची प्रक्रिया सांगितली. उपनिषदांचं वैशिष्ट्यच आहे बरं का. उपनिषदामध्ये इतक्या ध्यानाच्या प्रक्रिया आहे आणि या सगळ्या जागृत अवस्थेमध्ये करायच्या आहे.
कुठे डोळे मिटून बसून करा असं सांगितलेलं नाही. चिंतनाने आपल्याला ह्या सगळ्या सहज प्राप्त होण्यासारख्या आहेत. आणि असं ध्यानाची प्रक्रिया त्यांनी सांगितलंय या ठिकाणी. आणि या ठिकाणी ते म्हणतात की हे शिष्या जाणून घे शौनका, ब्रह्माचा वेध घेण्याची रीत काय ती समजून घे. आणि ती सांगताना पहिल्या श्लोकामध्ये म्हटलंय उपनिषद रूपी शस्त्र हेच धनुष्य लक्षात ठेव. याचा अर्थ उपनिषदामधलं जे शास्त्र आहे ना ते शास्त्र श्रवण कर. कारण काय आहे तर शास्त्राच्या अध्ययनाने जीवाची भोगवृत्ती जी आहे ना ती भोगवृत्ती कमी होते. आणि जिथे भोगवृत्ती कमी होते तिथे अनासक्ती येते. आणि अनासक्ती आली की वैराग्य येतं. वैराग्य आलं की अंतर्मुखता येते. आणि अंतर्मुखता आली की मग काय आहे तर थोडचा पुढचा प्रवास सोपा जातो. आणि म्हणून म्हटले उपनिषद रूपी शस्त्र हे ते धनुष्य आहे. त्यावर काय कर, उपासनेची धार लावलेला बाण चढव. उपासनेला पर्याय आहे का सांगा मला आता. समर्थ म्हणतात उपासनेचा मोठा आश्रय, उपासनेविण निराश्रय, उदंड केले तरी जयो प्राप्त नाही. उपासना केली पाहिजे. आणि म्हणून आता उपासनेचा त्याच्यावरती बाण चढव. आणि तो बाण काय कर तर ब्रह्मभावामध्ये काय कर तर तो त्याला सोडून टाक. ब्रह्मभावामध्ये तो काय कर तर तो बाण सोडून टाक असं सांगितलंय. पहिल्या टप्प्यावरती उपनिषद रूपी धनुष्य सांगितलंय. आणि मग प्रत्यक्ष ध्यानाची प्रक्रिया सांगताना म्हटलंय की प्रणवोधेनो शरो आत्मा ब्रह्मतल्लक्षम उच्यते. खूप सुंदर प्रक्रिया. रामायणामध्ये सुद्धा वाल्मिकींनी शेवटी ही दिलेली आहे. फार सुंदर प्रक्रिया की प्रणवोधेनो शरो आत्मा ब्रह्मतल्लक्षम उच्यते. प्रणवाचं काय आहे की प्रणवरूपी ओंकार जो आहे तर आता तू काय कर की एक धनुष्य घे. आता ध्यानाची प्रक्रिया सांगितली तर ध्यानाच्या प्रक्रियेमध्ये एक धनुष्य बाण आहे. त्या धनुष्यावरती म्हणजे बाण सोडवायचा आहे आणि बाणाने लक्षाचा वेध घ्यायचा आहे. याचा आता धनुष्य बाणाचं कामच काय आहे, बाणाने लक्ष. याचा अर्थ ज्याचा प्राण घ्यायचा आहे तिथे आपलं लक्ष असलंच पाहिजे. जे लक्ष भेदायचं आहे ज्याचा तिथे. आता त्या तिन्हीच्या साह्याने ध्यान कसं करायचंय सांगितलंय की ओंकार रूपी प्रणवधेनु धनुष्य कोणतं आहे तर ओंकार रूपी धनुष्य आहे. आता ओंकाराचा जे काही ध्यान करायला सांगितलंय ते शौनक ऋषींना सांगितलंय. ते आचार्य आहेत म्हणून सांगितलंय बरं का. तुम्हाला आम्हाला नाही झेपणार आहे. मग आपण त्याचं बदलून द्यावं लागेल. आपलं जे नाम आहे ते नाम काय आहे तर तेच नामरूपी धनुष्यावरती आपल्याला काय करायला लागेल. आता जे काही आपल्याला आपल्या गुरूंनी दिलेलं नाम असेल, जे पौराणिक नाम असेल तर ते नाम आपल्याला तिथे धरावं लागेल. कारण ओंकार हे वैदिक नामच आहे. आणि म्हणून प्रणवरूपी ओंकारावरती आत्मारूपी, आत्मा सोपाधिक म्हटलं याचाच अर्थ वृत्तीरूपी बाण लावायचा. आपली जी वृत्ती आहे अंतःकरणाची, या अंतःकरणाची वृत्ती कशी करायची तर ती नामाकार करायची, ती ओंकाराकार करायची. आणि कोणत्या तत्वाचा वेध घ्यायचा आहे याचा अर्थ जे नाम आहे त्या नामाने जर मला ब्रह्माचा वेध घ्यायचा असेल, ब्रह्म हे लक्ष करायचं असेल तर ते ओंकार हे ब्रह्मस्वरूपच आहे हा पहिल्यांदा मला बुद्धीचा निर्णय करावा लागेल. आणि मग ब्रह्म तत् काय आहे तर त्याच लक्षावरती ब्रह्मतल्लक्षम उच्यते. या ब्रह्मावरतीच अंतःकरण वृत्तीचा बाण जो आहे तो बाण मारायचा आणि त्या ब्रह्माचा काय करायचा वेध घ्यायचा. म्हणजे ओंकाराच्या नामाच्या साह्याने अंतःकरण वृत्तीचा बाण नामाकार करून ओंकाराकार करून हा ओंकार ब्रह्मस्वरूपच आहे. आणि म्हणून ब्रह्मतत्वाचं वेध घेणं. आणि आता वृत्ती काय आहे, वृत्ती ओंकार स्वरूपच करणं. तोच ओंकार काय आहे तर ब्रह्मस्वरूप करणं, हा बुद्धीचा निर्णय करणं. आणि मग त्या तत्वाचा वेध घेणं. आणि असं प्रत्यक्ष ध्यान करायला सांगितलंय. आणि मग असं ध्यान करता करता हे लगेच चटकन लागेल का, नाही लागणार. मग त्याच्यासाठी काय करावं लागेल, पहिल्यांदी शिष्या तुला समजून द्यावं लागेल. आणि मग आता ते समजावून सांगतायत याच्यासाठी पहिल्यांदी तुला तुझा स्थूल देह ओलांडावा लागेल. आणि स्थूल देह ओलांडावा लागेल म्हणजेच हा जो हाडामासाचा स्थूल देह दिसतोय तो मी नाही असा तुझा बुद्धीचा निर्णय करावा लागेल. त्या स्थूल देहाविषयीची तुला अनासक्ती यावी लागेल.
मग त्यानंतरचा आतला सूक्ष्म देह जो आहे तो 19 तत्वांचा आहे. पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, पंचप्राण, मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे सुद्धा मी नाही, कारण हे सगळं माझं आहे. माझे प्राण आहेत, माझं मन आहे, माझं बुद्धी आहे, माझं चित्त आहे. मग हा सगळा विचारांनी हाही प्रांत ओलांडावा लागेल, कारण देह तर गाढ अज्ञानच आहे तिथे, म्हणून तो मी नाहीच असा विचारांनी चारही देह ओलांडून जेव्हा हा बुद्धीचा निर्णय होईल की ह्या चारही देहाच्या पलीकडे माझा मी आहे, आणि म्हणून बुद्धीचा निर्णय करूनच आपल्याला पुढे जायचं. म्हणजे बुद्धीचा वापर करूनच साधना करायचे. ही वैचारिक साधनेसाठी जेव्हा बसणं आहे तेव्हा हा सगळा विचार करून मग एखाद्या नामाच्या साह्याने अत्यंत दृढ निश्चयाने आपल्याला पुढे जावं लागेल. आणि ती ध्यानाची प्रक्रिया या ठिकाणी ते समजावून सांगतायत. आणि मग त्यांनी सांगितलंय की असं हे जे ध्यान आहे तो काय आहे, तर हाच मोक्षाचा अमृताचा सेतू आहे. आणि हेच काय आहे, तर ते साधन आहे. याचा अर्थ ध्यान साधनाला पर्याय नाही, हे ध्यान साधन करावंच लागेल. हा मोक्षाचा सेतू आहे. सेतू याचा अर्थ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी, तसं देहभावाकडून देवभावाकडे किंवा देहभावाकडून आत्मभावाकडे जाण्यासाठी कोणता सेतू आहे, तर हा ध्यानरूपी सेतू जो आहे, किंवा नामाच्या साह्याने, म्हणजे ओंकार म्हणजेच वैदिक नाम, किंवा आता आपलं पौराणिक नाम धरू आपण, कारण आपण प्रापंचिक आहोत म्हणून पौराणिक नाम धरू. या नामाच्या साह्याने मला पलीकडे जायचंय, पण नामाचा नामी ब्रह्मरूप आहे हे मला बुद्धींनी मला पटवूनच घ्यावं लागेल. आणि ते पटवून घेतल्याशिवाय मला अशी साधना नाही न करता येणार. मग ते करण्यासाठी काय करायचंय, तर हा सेतू आहे आणि हेच साधन आहे, समजून घे सांगितलंय. आणि मग पुढे छान दृष्टांत दिलाय. त्याने असं म्हटलंय की एक रथ आहे, त्या रथाला चाकं असतात. त्या चाकाच्या ज्या सगळ्या आऱ्या आहेत त्या सगळ्या आऱ्या कुठे येऊन येतात, तर त्या सगळ्या त्या चाकाचा जो एक मध्यबिंदू आहे, कारण ते वर्तुळ आहे, गोल आहे. चाक केव्हाही कसं आहे तर गोल आहे. ते वर्तुळाकार असणारं जे चाक आहे त्याचा एक मध्यबिंदू आहे. आणि त्या सगळ्या चाकाच्या आऱ्या त्या मध्यबिंदूमध्ये जशा एकवटतात, तशा शरीरातल्या सगळ्या नाड्या एका मध्यबिंदूमध्ये म्हणजे प्राणामध्ये येऊन काय करतात, तर एकवटतात. म्हणजेच हृदयामध्ये येऊन एकवटतात. हाच हृदयामध्ये असणारा प्राण संपूर्ण देहामध्ये संचार करतो, नवे नवे देहाच्या बाहेर विश्वामध्येही संचार करतो. आणि हेच काय आहे, तर हे आत्मस्वरूप आहे. आणि त्या आत्म्याचं स्वरूप कोणतं आहे, तर तेच ओंकार आहे. आणि म्हणून हाच प्राणही आहे. हाच काय करणार आहे, प्राण धारण करणार आहे. केवळ माझंच धारण करणार आहे असं नाही आहे, तर विश्वाचंही धारण करणार आहे. आणि असा प्राण, ती प्राणशक्ती, तोच काय आहे, तर तो ईश्वर आहे, तो हिरण्यगर्भ आहे. आणि तो माझ्याच अंतःकरणामध्ये आहे, माझ्याच हृदयामध्ये. असा बुद्धीचा काय करायचं, निर्णय करून काय कर, तर ध्यान कर. आणि आता ते ध्यान करायला सांगितलं. आणि मग त्यांनी सांगितलं की आता पद्धती तुला अजून थोडं चिंतन, याच्या पुढचं सूक्ष्म चिंतन सांगतो. आणि आता पुढचं सूक्ष्म चिंतन सांगायला सुरुवात केली. हा विश्वाचा एकमेव शास्ता असणार आहे. हा कुठे राहतो, तो हृदयामध्ये राहतो. हा हृदयामध्ये कुठे राहतो, तर हा ब्रह्मपुरीमध्ये राहतो असं सांगितलं. आणि ही ब्रह्मपुरी कशी आहे, ही अत्यंत दिव्य अशी ब्रह्मपुरी आहे. काय सुंदर विचार केलाय बघा. ब्रह्मपुरी म्हटलं किंवा ब्रह्मलोक म्हटलं की आपण वरती आकाशात बघतो. मंडकोपनिषद सांगतंय की असं ते दिव्य लोक, ब्रह्मलोक वरती कुठे नाहीये, ही ब्रह्मपुरी कुठे आहे, तर आपल्याच अंतःकरणामध्ये आहे. म्हणून ब्रह्मपुरी काय, किती सुंदर सांगितलंय बघा. आता ते अंगिरस ऋषी सांगतायत, समजून घे. चिदाभास जो आहे ना, हा चिदाभास म्हणजे तो जीव आहे. जीव कसा निर्माण झाला आपण बघितलं की आत्म्याचा असणारा तो, म्हणजे त्याच्याजवळ असणारी ती बुद्धी, आणि तो त्या बुद्धीमध्ये घेतलेला आत्म्याचा प्रकाश, आणि म्हणजे त्याला आपण चिदाभास, या तिन्हीला मिळूनच जीव म्हणतात. असा हा चिदाभास बुद्धीकडून जे जाणले जाते ते तेथेच प्रकाशित होते, कारण आत्मा आणि बुद्धी इतके जवळ आहेत. आणि तिथे तो बुद्धी तो प्रकाश घेते आणि तिथेच तिला जाणीव होते. आणि त्या प्रकाशाने संपूर्ण विश्वाला ती बुद्धी प्रकाशित करते. आणि विश्वातली प्रत्येक गोष्ट प्रकाशन करणारं कोण आहे, तर ही आतमध्ये असणारी बुद्धी आहे. आणि अशी ती बुद्धी, ती जी जागा
म्हणजे ज्या ठिकाणी आत्मा आणि बुद्धी यांचा संगम आहे, अत्यंत जवळ असणारी ती जागा म्हणजे कोणती आहे, तर त्यालाच त्यांनी म्हटले तीच ब्रह्मपुरी आहे, तीच दिव्य द्युती आहे. आणि दिव्य द्युती म्हणजे द्युतिमान प्रकाशते इति देवहा, तीच देवाची जागा, तोच देव आहे, तोच ज्ञान प्रकाश आहे, तोच आत्मप्रकाश आहे, ती ब्रह्मपुरी तिथेच आहे. मग आता तिथे जायचं असेल तर शौनका काय कर, फार छान डॉक्टर काकांनी तिथे त्याचं वर्णन केले बरं का. काका असं म्हणतात की शमदम साध्य करावा, याचा अर्थ मन म्हणजे इंद्रिय आणि मन दोन्ही स्वाधीन करून घ्यावं, शमदमाने ध्यान करावं आणि विरक्तीशी विवाह करावा. काय सुंदर सांगितलंय बघितलं. शमदमाचं ध्यान करून विरक्तीशी विवाह करावा, आणि जेव्हा विरक्तीशी विवाह केला जातो, वैराग्य येतं, तेव्हा ज्ञानरूप हुंडा प्राप्त होतो. ज्ञान केव्हा प्राप्त होईल, याचा अर्थ जोपर्यंत वैराग्य नाही तोपर्यंत शुद्ध आत्मज्ञान होणार नाही. म्हणजे विरक्तीशी विवाह केल्यानंतरच ज्ञानरूप हुंडा जो आहे तो आपल्याला प्राप्त होणार आहे. आणि याच ज्ञानाने अतींद्रिय अनुभव येईल. अतींद्रिय अनुभव याचा अर्थ विषय नसतील समोर तरी सुद्धा मला अनुभव येऊ शकतो. याचा अर्थ प्रत्यक्ष विषय नाहीत. जनाबाई म्हणते ना, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. मीही अनेक वेळा नाम घेते, पण ते नाम अमृतापेक्षा गोड आहे असं मला वाटतं का? ते वाटत नाही, कारण ते गोड मला लागतच नाही. पण ते नाम जनाबाईंना अमृताहून गोड वाटतं. याचाच अर्थ अतींद्रिय अनुभूती जी आहे, नाम हे निरपेक्ष आनंद देणारं आहे. निरपेक्ष आनंद भोगण्याची आम्ही आपल्याला सवयच लावून घेतलेली नाही आहे. आणि म्हणून निरपेक्ष आनंद एक वेगळी अंतःकरणाची स्थिती आहे. त्या स्थितीमध्ये जाण्यासाठी विषयरहित असाही आनंद आपल्याला मिळू शकतो. आणि तो आनंद जो आहे तो परिणामी अतींद्रिय आहे, तो कोणत्याही विषयांवरती आधारित नाही असं सांगितलेलं आहे. आणि असा हा अनुभव सहज मिळू शकतो. इथे काय आहे, इथपर्यंत जेव्हा एखादा साधक जातो तेव्हा काय आहे, तो अविद्येची ग्रंथी सुटते आणि मग संशय नाहीसा होतो. हा संशय कोणता आहे, तर ब्रह्मतत्व आत्मतत्वाविषयीचा असंभावना दोष निघून जातो. आणि मग सगळे कर्मबंध सुटतात. आणि मग लक्षात येतं की ह्या विश्वामध्ये चंद्र आहेत, सूर्य आहेत, तारे आहेत, नक्षत्र आहे. यातला चंद्र सूर्य कुणीही त्या आत्मप्रकाशाला पाहू शकणार नाही. पण याच आत्मप्रकाशाच्या साह्याने विश्वातल्या या सगळ्या गोष्टी प्रकाशित होतात. किंबहुना विश्वातलं प्रत्येक गोष्ट प्रकाशन करण्याचं सामर्थ्य कोणाचं असेल, तर या आत्मप्रकाशाच्या पाठीमध्ये असणारा तो जो आत्मा, ते ब्रह्मतत्व आहे, त्याचं आहे. याचा अर्थ त्याच्याशिवाय अस्तित्वच नाही आहे ना. आणि म्हणून संपूर्ण दाखवणारं, विश्वाचं प्रकाशन करणारा कुठे असेल, तर तो याच उपाधीच्या आतमध्ये आहे. आणि ते नक्की जाणून घे. अंगिरस ऋषी सांगतायत, शौनका एवढं तर जाणून घेण्यासारखं आहे. आणि तोच कसा आहे, तेच ब्रह्म आहे, तेच सर्वत्र आहे, विश्वाच्या अंतर्बाह्य ते व्यापून आहे. ते कसं आहे, बृहती ब्रूह्याती असं ते आहे. या उपनिषदातला वाक्य बरं का. ब्रह्म शब्दाची उत्पत्ती दिली इथे. काय दिले, बृहती आणि ब्रूह्याती. बृहती म्हणजे तेच वाढणारं आहे, आणि वाढणारं आहे याचा अर्थ ते व्यापक होणारं आहे. आणि नुसतं व्यापक नाही, तर संपूर्ण विश्व व्याप्त होऊन तेच राहिलेलं आहे. आणि म्हणून विश्वामध्ये जो व्याप्त आहे ना, तोच विष्णू आहे. व्यापनोती ते विष्णू आपण व्याख्या करतोच ना विष्णू सहस्त्रनामामध्ये. तर गंमत अशी आहे की जेव्हा विष्णू सहस्त्रनाम म्हणतो तेव्हा विष्णूचं नाव आधी येत नाही, कारण विष्णू दिसतच नाही, तो निराकार आहे. मग तो ज्या रूपाने प्रगट होतो ते नाव आधी येतं. आणि म्हणून विश्वम विष्णू वषटकारो. विचार नाही ना करत सूक्ष्म. शास्त्राचा अभ्यास केल्यानंतर लक्षात येतं की ते ब्रह्म ज्याच्या साह्याने प्रगट झालेलं आहे ते आधी घेतलेलं आहे. म्हणून विश्वम विष्णू वषटकारो असं हे जे तत्व आहे ते कसं आहे, तर बृहती ब्रूह्याती हे वाढणारं तत्व आहे. संपूर्ण विश्वामध्ये व्यापून राहिलेलं आहे. आणि केवळ फक्त एक ब्रह्मच या ठिकाणी आहे. आणि ह्या ब्रह्माशिवाय दुसरं काही नाही. आणि म्हणून ब्रह्म सत्यम
जगात मिथ्या जीव ब्रह्मैव नापराहा, हा जीव सुद्धा ब्रह्मस्वरूपच आहे, त्याच्याशिवाय दुसरं काहीही नाही. सुंदर दृष्टांत डॉक्टर काका म्हणतात, आपण जातो समुद्रामध्ये, कधी इतक्या समुद्रातल्या लाटा बघतो पण कधी विचार करत नाही, पण त्या लाटा बघितल्यानंतर थोडा विचार करावा की प्रत्येक येणारी लाट जी आहे ती जेव्हा येते तेव्हा ती जलरूपच आहे. जेव्हा ती लाटेने संपूर्ण एक मोठा आपला आकार धारण केलाय तेव्हा ती जलरूप आहे. ती जेव्हा विरते तेव्हा ती जलरूप आहे आणि ती संपूर्ण लाट नाहीशी होते तेव्हा सुद्धा ती जलरूप आहे. याचा अर्थ लाटेमध्ये पाण्याशिवाय वेगळं कोणतंही नाही, पण ती लाट काही काळ दिसली, काही काळ तिचं नाम आणि रूप वेगळं होतं, पण तिचं मूळ स्वरूप कधी बदललंच नाही, ते जलरूपच होतं. अगदी त्याचप्रमाणे तुम्ही आम्ही सगळे काही काळ त्या लाटेप्रमाणे, त्या अनंत विश्वामध्ये आपलं आयुष्य लाटेप्रमाणे बुडबुड्याप्रमाणेच आहे असं म्हटलेलं आहे. तसं काही काळ आहे आणि काही काळाने आपोआप लयाला जाणार आहोत तुम्ही आम्ही सगळेही. पण मूळ स्वरूप आपलं काय आहे, तर जे काही आहे तर ते ब्रह्मच आहे आणि म्हणून ब्रह्माशिवाय दुसरं काहीच नाही आणि ते तत्व तू जाणून घे आणि ते तुझ्याच अंतःकरणामध्ये आहे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि असं ते शौनकांना समजावून सांगतायत. आणि इथे द्वितीय मुंडक जे आहे ना, ते द्वितीय मुंडकातला दुसरा खंड संपला. आता तिसरा खंड जो आहे त्याचं चिंतन आपण उद्या करूया. आत्तापर्यंत केलेली ही सगळी सेवा जी आहे ती त्या वेदरूपी नारायणाच्या चरणी समर्पित करते आणि इथेच विराम पावते. जय जय रघुवीर समर्थ. हरिओम तत्सत.